सर्व मांगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्ते. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अनंतकोटी ब्रह्मांड नायक विश्वाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज, तसेच श्रीपाद श्री वल्लभ महाराज, नृसिंह सरस्वती महाराज, पिठले महाराज, ब्रह्मीभूत मोरे दादा आणि आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेले परमपूज्य गुरुमाऊली आदरणीय गुरुवर्य संतोष भाऊंना यांच्या चरणी मी नतमस्तक होतो. त्याचबरोबर निर्गुण निराकार परब्रह्म ज्या ठिकाणी साकार झाले असे ते पंढरपूर, त्या पंढरपूर ज्याच्या नावाने विश्वास शोभून दिसते आहे असे पंढरीचे इष्ट आराध्य श्री विठ्ठल यांच्या चरणी मी नतमस्तक होतो. त्याचबरोबर जिच्या शक्तीने विश्वाला स्फुरण चढते अशी आदिमाया आदिशक्ती तुळजाभवानी मातेच्या चरणी मी नतमस्तक होतो. त्याचबरोबर मानवतेचा महान नंदादीप भागवत संप्रदायाच्या विशाल वृक्षाला लागलेलं गोड फळ, इंद्रायणीच्या काठावर उठलेलं भक्तीचं वादळ, प्रगल्भ बुद्धिवत्ताच्या बुद्धीला न उलगडलेलं कोडं, विश्वनिर्माणकर्त्याच्या विशाल प्रसादाच्या गवाक्षातून खाली डोकावता पडला मोती इंद्रायणीच्या काठी, अशा आळंदी गावात संत श्रेष्ठ ज्ञानोबा माऊलींच्या रूपात संत ज्ञानोबा माऊलींच्या चरणी मी नतमस्तक होतो. तसेच आपल्या अंगणामध्ये घरापुढं आज तुळस शोभून दिसते, मंदिरांवरती कळस शोभून दिसतात. आपली संस्कृती, आपलं धर्म ज्यांनी या ठिकाणी आज तागायत ज्यांच्यामुळं जिवंत आहे असे आपले छत्रपती शिवाजी महाराज, त्याचबरोबर धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्याही चरणी मी नतमस्तक होतो. आणि इथे श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने हा जो अखंड नामजप यज्ञ सुरू आहे त्याचा आज 3रा दिवस, त्या पारायणासाठी या ठिकाणी जेवढे सेवेकरी माता भगिनी, वडीलधारे बंधू त्याचबरोबर बालगोपाल यांच्याही चरणी मी नतमस्तक होतो. माझ्या स्वरूपी ज्याचे चित्त अखंड जडले असे भजनयुक्त आणि त्यासी बोले मदभक्त संत सज्जन तो जाणा. स्वामी चरित्रातलं सुंदर असं या ठिकाणी सांगितलं. त्याचबरोबर या ठिकाणी विस्तृत असं थोडंसं नॉलेज द्यायचा प्रयत्न महाराजांच्या कृपा आशीर्वादाने, संतोष भाऊंच्या आशीर्वादाने या ठिकाणी करणारे, खऱ्या अर्थाने या ठिकाणी बोलणं म्हणजे ज्या ठिकाणी ज्ञानाची शिदोरी मिळालेली आहे, आयुष्याचा दिशा या ठिकाणी मिळालेली आहे, अशा ठिकाणी बोलणं म्हणजे थोडंसं, कारण इथं सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ सगळे ज्ञानवंत या ठिकाणी आहेत आणि त्याच ठिकाणी ही गोष्ट बोलणं म्हणजे एक छोटासा प्रयत्न या ठिकाणी करत. एक तुकाराम महाराजांचा गोड अभंग आहे, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, नेखे माझी वाचा तुके महालाभ फुकासाठी, विश्रांतीचा ठाव पायी संतांची अभाव, तुका म्हणे पापे जाती संतांची अजते. आता ही उपमा आपल्याला या ठिकाणी कारवाडी केंद्रामध्ये खऱ्या अर्थानं जर कोणाला देता आली तर आदरणीय गुरुवर्य संतोष भाऊंनाच या ठिकाणी देता येईल. कारण आपण बघितलेले असतील, साधू भरपूर बघितले, संत मंडळी भरपूर बघितली, पण साधू आणि संत याच्यामध्ये भेद असतो. साधू आणि संत याच्यामध्ये भेद असतो. आपण भरपूर पुराण कथा ऐकल्या असतील, वाचल्या असतील किंवा TV सिरियलवरती त्या ठिकाणी भरपूर असे देवादिकांच्या सिरियल चालू असतात. त्याच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी थोडासा
इतिहास सर्वच खरा असेल असे नाही, पण दाखवलेलं आहे. दुर्वासा ऋषी किंवा इतर सगळे त्या ठिकाणी पात्र जे आहेत त्या ठिकाणी दाखवलेले, त्या ठिकाणी जे साधू आहेत पण त्यांचा क्रोधावर नियंत्रण नाही, किंवा इतर सगळ्या गोष्टी, संन्यास घेणं, प्रपंच त्यागणं आणि त्या ठिकाणी एक देवाच्या ठिकाणी शरण होणं, पण सगळ्याच षड्रिपूंच्या त्या ठिकाणी त्यांनी त्याग केलाच असेल असं नाही. पण जे संत मंडळी आज ठायी ठायी आपल्या या वारकरी संप्रदायाला किंवा स्वामी समर्थ सेवेला या ठिकाणी तारलेला असेल, किंवा आपला धर्म परम म्हणजे हे सगळं काही देवादिकांची सेवा, हे सगळं आज जे काही जिवंत असेल ते या ठिकाणी संत मंडळींच्याच माध्यमातून आज आहे. संतोष भाऊंना या ठिकाणी आपण त्याच दृष्टीनं पाहू शकतो, कारण ती नम्रता, तो सगळ्यांना सांभाळून घेण्याचा अट्टहास, आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी एक म्हणू शकेल की स्वामी समर्थ महाराजांच्या रूपेने या ठिकाणी संतोष भाऊंनी आपल्याला आपल्या मायेच्या पंखांखाली सामावून घेतलेलं आहे, आणि त्यांच्याच रूपानं या ठिकाणी आपण या ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांची सेवा करण्यासाठी आज जोडलेला आहोत. ती आई आपल्याला या ठिकाणी सांभाळ करते. एक तुकाराम महाराजांचं उदाहरण या ठिकाणी देऊ शकेल का साधू आणि संतांमधला फरक कसा. तुकाराम महाराज एवढे काही विशेष शिकलेले नव्हते, पण ज्या ठिकाणी असायचे त्या ठिकाणी अखंडपणे त्यांचं नामचिंतन चालू असायचं, नामस्मरण चालू असायचं, आणि ते त्या नामामध्येच गुंतलेले, सगळ्या जगाचा त्यांना विसर पडलेला. ज्या ज्या ठिकाणी जायचे त्या ठिकाणी संध्याकाळी मंदिरांमध्ये कीर्तन वगैरे त्यांची होत असायची. खूप लोक त्या ठिकाणी कीर्तनासाठी जमायचे, स्वतः अभंग रचायचे, लिहायचे, आणि तेच समाजाला समजून सांगायचे. अशाच एका ठिकाणी एकदा काय झालं, कारण परमार्थामध्ये ज्यावेळेस वेड लावायला जगाला जो व्यक्ती सुरुवात करतो ना, त्याला त्रास देणारे सुद्धा खूप असतात. मग त्याच ठिकाणी एक मुंबाजी बुवा म्हणून होते. त्यांनी तुकाराम महाराजांना खूप मारलं, काठीने खूप मारलं. मार खाल्ला, पण तुकाराम महाराजांनी मुंबाजी बुवांना प्रत्युत्तर काही दिलं नाही. ते त्या ठिकाणी चुकलं काही असेल आणि विठ्ठलाचीच इच्छा असेल, माझ्याकडून काही गोष्ट घडली असेल, त्यामुळेच हा मला प्रसाद भगवंतांनी दिला. मग मुंबाजी बुवांची क्षमा मागून त्या ठिकाणी ते पुन्हा कीर्तनाच्या ठिकाणी गेले आणि तिथं कीर्तन करू लागले. पण मनात विचार आला का मला मारल्यानंतर इकडं पुढं तरी खंत राहिली असेल, म्हणून मुंबाजी बुवा पुढं दिसत नाही, कारण दरवेळेस ते कीर्तनात असायचे. कीर्तन सुरू झालं, कीर्तनाला उभे राहिली, उभे राहता क्षणी त्या ठिकाणी भजन चालू झालं, आणि भजन चालू असताना चौफेर नजर गेली, पण त्या ठिकाणी मुंबाजी बुवा काही दिसेना. ते कीर्तन त्या ठिकाणी त्या क्षणाला सोडून तुकाराम महाराज मुंबाजी बुवांना बोलवायला गेले. ज्यांनी मारलं होतं त्यांना बोलवायला गेली, त्यांची क्षमा मागितली. माझी चूक झाली असेल, त्यामुळे तुम्ही मला मारलं, त्याचा खेद मनात आणू नका, आणि तुम्ही जोपर्यंत समोर बसलेले नाही आहेत तोपर्यंत मला कीर्तन करण्याची मजा येत नाही. कुठंतरी काहीतरी हरवल्यासारखं वाटतंय, म्हणून कृपा करा आणि त्या कीर्तनामध्ये या. एवढं लीन कोण असेल. आणि संतोष भाऊंच्या ठिकाणी तोच भाव दिसतो. कोणी काही बोला, जगाशी घेणं देणं नाही, काही नाही काही. एक असंच म्हणजे नाशिक रोडचं रेल्वे स्टेशन होतं. रेल्वे स्टेशनवरती भरपूर गाड्या येतात जातात, आणि त्या ठिकाणी एक प्रसंग घडला. प्रसंग असा घडला की नाशिक रोडवरून भुसावळला जाणारी, जळगाव भुसावळ तिकडे जाणारी रेल्वे, आणि त्या रेल्वेमध्ये एक सुटाबुटामध्ये आपल्या बायकोबरोबर एक जण रेल्वेत चढला भुसावळला जाण्यासाठी, आणि ज्या डब्यात बसला, रेल्वेच्या ज्या डब्यात बसला त्या डब्यामध्ये एक फकीर म्हणजे संत बसलेली होती. त्यांचा अवतार वगैरे सगळा असा थोडासा विचित्र होता.
पण त्यांचं कसं आहे फकीरांचं, त्यांना जगाशी काही घेणं देणं नाही. फकीर चले अपने रस्ते चाहे आग लग जाए बस्ती में, फकीर चले अपनी मस्ती में चाहे आग लग जाए बस्ती में, त्यांना काही घेणं देणं नाही. मग त्या ठिकाणी रेल्वेच्या त्या डब्यामध्ये बसलेले असताना हे सुटाबुटात बसलेले आलेले ऑफिसर आपल्या बायको समवेत त्या ठिकाणी त्या डब्यात बसतात. बसल्यानंतर ते शांत काही समजतात, त्यांची चर्चा चालू होते आणि फकीराला थोडंसं मूर्खात काढायचा वेध त्यांचा त्या ठिकाणी असतो. म्हणून तुम्ही काय करता, काय नाही, काय असं सगळे प्रश्न विचारायला सुरुवात केली. थोडक्यात आपल्या भाषेत महाराज लोक जे कथा कीर्तनं करतात आणि ते भुसवळच्या पुढं थोडंसं रामकथा करण्यासाठी चाललेली होती. प्रभू श्री रामचरित्र त्या ठिकाणी कथारूपानं सांगण्यासाठी चाललेले होते. आज त्यांचा पहिलाच दिवस होता त्या ठिकाणी जाऊन. मग तिथं बसलेला असताना ती चर्चा चालू असताना त्यांनी प्रश्न विचारला का तुम्ही काय करता. मी काही नाही म्हणे, माझ्या मुखामध्ये प्रत्येक क्षणाला भगवंताचं नाव घेत असतो, ही भगवंताची कृपा माझ्यावर आहे. म्हणे अजून काय करता. म्हणे मी आता म्हणजे कथा कीर्तन वगैरे करतो. म्हणे यांनी काय होतं, यांनी काय समाजाला दिशा कळते, जगावं कसं हे कळतं, आचार विचार जगण्याची वृत्ती माणसाला समजते. मग आत्ता कुठं चालले. म्हणे भुसावळच्या पुढं आहे गाव, त्या ठिकाणी रामकथा करण्यासाठी चाललोय. समाजाला वेड्यात काढलं म्हणे, तुम्ही नादी लावलं म्हणे ते सगळ्या समाजाला. काय गरज आहे या कथा वगैरे सगळं करण्याची. खूप चिडला तो. त्यापेक्षा तरुण मंडळींना जनरल नॉलेज सारखे काही सेमिनार राबवले तर त्यांच्या आयुष्याचं कल्याण होईल. काय गरज आहे कथा वगैरे करण्याची. बराच वेळ तो बोलत राहिला पण यांना काही घेणं देणं नव्हतं. यांचं नामजप आपला चालूच, त्याच्याकडे काही लक्ष दिलं नाही. असं सगळी चर्चा करत असताना त्या ठिकाणी भुसावळ स्टेशन येतं. भुसावळ स्टेशन आल्याच्या नंतर त्या ठिकाणी ती असंच चिडत चिडत त्या खाली उतरून घेतो आणि गेल्यानंतर म्हणजे आधी म्हणतोय की आता माझं स्टेशन आलंय, मला आता उतरायचंय. फकीर म्हणतात ज्याचं स्टेशन आलं त्याला उतरावंच लागत. कोण थांबलं. म्हणजे आयुष्यात सुद्धा असंच, ज्याचं स्टेशन येणार त्याला उतरावंच लागतं. इथं कोणीही थांबण्यासाठी आलेलं नाही. हा उतरून घेतो, रेल्वे जाते निघून, रेल्वे निघून जाते, हळूहळू पुढे चालते. हा परत त्या ठिकाणी परत रेल्वेच्या डब्यात घुसतो. का. कारण एवढ्या सगळ्या याच्यामध्ये त्याची बायको नाशिक रोडलाच राहिली होती. रेल्वे चढायची, कारण नवरा कुठं जाऊन कोणत्या डब्यात बसला त्या गोंधळामध्ये ती नाशिक रोडच्या स्टेशनवरच राहिली. याच्यासाठी रामकथा आहे. जर तू प्रभू श्री म्हणजे प्रभू श्री रामचंद्रांचं जर चरित्र ऐकलं असतं तर रेल्वेच्या डब्यात बसण्या अगोदर तू तुझ्या पत्नीला गाडीत बसवलं असतं, मग तू बसला असता. पण तू तिच्या आधी बसला. कारण ज्यावेळेस सीतामातेला प्रभू श्री रामचंद्र श्रीलंकेमधून, रावणाच्या लंकेमधून आपल्याकडे आणत असताना जो नावडी होता तर ते नदी पार करताना त्या ठिकाणी त्या होडीमध्ये प्रथमतः प्रभू श्री रामचंद्रांनी माता सीतेला बसवलं होतं, मग ती बसली होती. रामायण कथेमधून एवढं जरी तू शिकला असताना म्हणे तर अगोदर बायकोला बसवलं असतं. म्हणून कथा ऐकायची असते. कारण काही ना काही मर्म आपल्या आयुष्यामध्ये फायद्याचं त्या कथेमध्ये आपल्याला मिळत असतं. आणि सगळ्यात लाख मोलाचा विचार या ठिकाणी जगावं कसं हे समजतं. म्हणून हे कीर्तनं प्रवचनं हे जे चालतात, हा 8 तास भगवंताच्या नामाचा कलियुगामध्ये प्रत्येक महाराज सांगतात. ठाईचे बैसोनी करा एक चित्त, या पद्धतीने. मग आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमध्ये आपल्याला नित्यसेवेत एक माळ गायत्री मंत्राची 11 माळी, श्री स्वामी समर्थ मंत्राच्या 3 अध्याय रोजचे श्री स्वामी चरित्र सारामृत आपल्याला पठण आपल्या कल्याणाकरता सांगितलं जातं. ही नित्यसेवा अखेरच्या श्वासापर्यंत आपण करत असतो.
पण स्वामी चरित्र जर बारकाईनं वाचलं असेल तर खूप सुंदर ओव्या, असं वाटतं की त्या ठिकाणी वाचत आणि वाचतच राहावं. आणि स्वामी महाराजांची ही चरित्र लीला तर अक्षरशः जर समुद्राची शाई केली, पृथ्वीचा कागद केला किंवा आकाशाचा कागद केला आणि प्रत्यक्ष रूपी जर शारदा मातेला रात्रंदिवस जर त्या ठिकाणी जर लिहायला बसवलं तरी स्वामी समर्थ महाराजांची चरित्रलीला न संपणारी, लिहून सुद्धा त्या ठिकाणी होणार नाही, इतकं व्यापक स्वरूप आपल्या महाराजांचं. तर आपण या ठिकाणी जर स्वामी सेवेत आलो ना, तर स्वामी चरित्रामध्ये जसं सांगितलं, गाठी होते पूर्व पुण्य म्हणून या ठिकाणी आपण आपल्या पुण्याची शिदोरी आपल्या पाठीमागे आहे. पूर्व पुण्याची गाठी म्हणूनही झाली स्वामी भेटी. आपण या ठिकाणी आलो तर खरं कारण हेच आहे. आणि या ठिकाणी आल्यानंतर आपण लीन भाव, इतर सगळ्यांना समजून घेणं, समजावून सांगणं, या स्वामी सेवेमधूनच शिकलोय. आता खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेत किंवा ह्या कारवाडी केंद्राच्या सान्निध्यामध्ये येण्या अगोदर खूप राग येण्याचा, चटकन राग यायचा, कोणाची मानसिकता किंवा कोणाचं बोलणं वगैरे समजून घेण्याची म्हणजे पद्धत माझ्याजवळ नव्हती. पटकन राग येणं किंवा कोणी चुकलेला असो बरोबर असो त्याचं न ऐकून घेता माझंच खरं हा भाव माझा म्हणजे माझ्या अंगी तो दुर्गुण होता. पण ज्यावेळेस स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमध्ये इथं आलो तर खूप गोष्टी शिकायला भेटल्या आणि एक आयुष्याला कलाटणी दिली महाराजांनी. आज चुकीचं आपलं नसताना सुद्धा ज्यावेळेस जर समाज आपल्याला बोलत असेल त्यावेळेस सुद्धा नमस्कार करून हसून पुढं जायची वृत्ती महाराजांनी या ठिकाणी दिली. आणि याच्यामध्ये संतोष भाऊंचं खूप मोठं योगदान आहे. म्हणजे कोणी काहीही म्हणू, काहीही बोलू, आपल्याला त्याच्याशी घेणं देणं राहत नाही, कारण त्यांच्याकडे लक्ष देऊन आपला वेळ खर्ची घालण्याचं आपण त्या वेळाला जपतो. एक सुंदर स्वामी चरित्र ज्यावेळेस वाचलं ना त्यावेळेस मला काही ओव्या त्या ठिकाणी आवडल्या, त्या मुद्दामून इथं वाचून दाखवतोय. कारण प्रत्येकजण वाचतोय आज स्वामी चरित्र, प्रत्येकाचा पाठही झालेला असेल, पण मुद्दामून वाचतोय. धन्य धन्य तयाचे सदन, जे स्वामींचे वास्तव्य स्थान, सुरवरा दुर्लभ चरण तयाचे घरी लागली. योगाभ्यासी योग साधती, तडी तापडे मार्गश्रमती, निराहार कित्येक राहती, मौन धरिती किती एक चरणी उभे राहून सदा विलो कितीक जण, एक गिरी गौरी बसून तपश्चर्या करताती. एक पंचाग्न साधन करती, एक पौनान्न भक्षिती, कित्येक संन्यासी होती संसार अवघा सांडूनी. एक करती कीर्तेने, एक मांडती पूजन, एक करती होम हवन, एक षटकर्म आचारिती. एक लोकाउपदेशिती, एक भजना माझी नाचती, एक ब्राह्मण भोजन करीती, एक बांधती देवालय. परितयांची चरण दुर्लभ सदभक्ती वाचून, केली याचे नाना साधन, भावाविना सर्व व्यर्थ. म्हणजे किती हे आपण केलं, मंदिरं बांधली, कीर्तन केली, इतर सगळ्यांना उपदेश करत सुटत असो, पण जर आपल्या ठाई जर भाव नसेल भगवंताविषयी तर हे सगळं कसं व्यर्थ. संन्यास घेतला, तपश्चर्याला निघून गेलं, पण देवाजवळ जर भावच नसेल आपला देवाच्या ठिकाणी तर हे सगळं काही काय व्यर्थ आहे. अजून एक अनुभव अक्कलकोटच्या ठिकाणचा सांगतो. इंग्रज म्हणजे त्यावेळची गोष्ट आहे थोडीशी. स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटमध्ये राहत होते. राहत असताना त्या ठिकाणी खूप भक्त मंडळी त्यांच्या जवळ येत असायची. ती येत असताना कुणी येतंय कुणी जातंय, स्वामी महाराजांची भेट झाल्यानंतर शुभ आशीर्वाद मिळतात, त्यांच्या आयुष्यामध्ये कल्याण होतं. कोणाला मुलं पाहिजे, कोणाचे लग्न जमायचे, कोणाचं कर्ज वगैरे असेल ते सगळं काही स्वामी महाराज त्या ठिकाणी उपदेश करून त्यांच्या आशीर्वादाने ती गोष्ट पूर्ण होत असायची. आणि एक व्यक्ती म्हणजे कोंडू मामा, त्यांची पत्नी वारलेली होती, 5 वर्षाचा मुलगा
गणू त्यांच्याबरोबर ते दोघं जण घरामध्ये असायचे. एक दिवस कोंडूमामांना वाटतं की आपण महाराजांना भेटायला जावं. मग ते निघतात. पण पूर्वीच्या काळी म्हणजे प्रवास करण्यासाठी काही साधनं नसायची. अक्कलकोटपासून साधारणतः 15-20 कोसावरती कोंडूनानाचं गाव होतं. त्या दिवशी गणूला बरोबर घेऊन पायी प्रवासानं अक्कलकोटच्या दिशेने निघाली. मजल दर मजल करत करत ते अक्कलकोटच्या दिशेने प्रवास करत होते. उन्हाची तीव्रता होती, उन्हाचे चटके बसत होते. तरीही स्वामींचं नाव ओठावर जप चालू ठेवत ठेवत ते पुढं रस्ता चालून जात होते. काही अंतर चालून गेल्याच्या नंतर त्या उन्हाच्या तीव्रतेमध्ये कोंडूनानांना तहान लागते. म्हणून पुढं काही अंतरावर तहान लागली म्हणून इकडं तिकडं बघत 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 रस्त्याने त्या ठिकाणी एक ठिकाणी विहीर दिसते. एक चिरेबंदी वाडा आणि त्या वाड्याच्या पुढे एक आड म्हणजे विहीर. मग विहीर दिसल्यानंतर थोडासा उत्साह त्या ठिकाणी आला का आता तहान भागणार. म्हणून त्या ठिकाणी कोंडूनानांनी त्या विहिरीतून त्या दोरीच्या साहाय्याने पाणी बाहेर काढलं. डोक्यावर थोडंसं पाणी टाकलं, हातपाय धुवून घेतले आणि पाणी पिले. आणि एवढ्यात त्या घरातून चिरेबंदी वाड्यातून त्या ठिकाणी एक इंग्रज अधिकारी, त्याचं नाव बमगाड साहेब, तो बाहेर आला. आणि त्यावेळची परिस्थिती खूप भीषण होती. आपल्याच ठिकाणी येऊन आपल्यावरच राज्य करणारे आणि कोणाचं ऐकून न घेणारे. तर त्या बमगाड साहेबांनी पाहिलं का आपल्या विहिरीला या माणसाने हात लावला. तर त्या कोंडूनानाला अक्षरशः त्या ठिकाणी त्या बमगाड साहेबांनी खूप मारलं. म्हणजे आपल्या पायामध्ये बूट होते त्या बुटाखाली कोंडूनानांना मारलं. कुठं कुठं मार बसत होता तो काहीच समजत नव्हता. आणि हा 5 वर्षाचा गणू मात्र तेवढं बारकाईनं पाहत होता आणि ओरडायचा, सोडा माझ्या बाबांना, सोडा माझ्या बाबांना. पण त्या 5 वर्षाच्या मुलाचं कोण ऐकतं. तिथं हळूहळू बघ्यांची गर्दी जमू लागली. पण कुणीही त्या इंग्रज अधिकाऱ्याला समजावून किंवा बाजूला करण्याचा प्रयत्न करत नव्हता. कारण ते जर प्रयत्न केले तर त्या ठिकाणी कोंडूनाना सुटतील, पण जो मध्ये आला तोच मार खाईल. त्या भीतीनं त्या ठिकाणी तिडमध्ये कुणीही पडलं नाही. काही वेळानंतर बमगाड साहेबच बाजूला झाला आणि कोंडूनानांना उठता पण येत नव्हतं. त्या एवढ्याशा गणूनी आपल्या वडिलांना आधार देऊन त्या ठिकाणी उठवलं आणि पुढचा प्रवास त्यांनी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणत म्हणत सुरू केला. कोंडूनानांनी पुन्हा चालता येत नव्हते, लंगडत लंगडत त्या ठिकाणी चालले. कसा तरी त्या ठिकाणी अक्कलकोटला कोंडूनाना आणि तो छोटासा गणू महाराजांच्या जवळ पोहोचले. पण हा सगळा प्रसंग घडला ना, तर कोंडूनानाला त्या ठिकाणी खूप राग आलेला होता महाराजांचा. आता ते एवढंसं पोरग, त्याला काय कळतं. पण आपल्या वडिलांना मारलं त्यावेळेस या स्वामी महाराजांनी का येऊन नाही तिला सोडवलं, हा राग मनामध्ये. मग आता काही झालं, बाबा जरी महाराजांना भेटायला गेले तर मी महाराजांजवळ जाणारच नाही, हे मनामध्ये त्याच्या विचारांचा कौर चालूच. मग अक्कलकोटच्या त्या ठिकाणी पोहोचल्याच्या नंतर कोंडूनाना लंगडत लंगडत पुढं जाऊन त्या ठिकाणी महाराजांना मुजरा करून नमस्कार करून त्या ठिकाणी बसले. पण गणू काही पुढे यायला तयार नाही. गणू असा दरवाजातच बाहेर उभा राहिला. तर हे सगळं हे असताना त्या ठिकाणी गणूला महाराज आवाज देतात, गणू बाळ येणार इकडे. गणू एक नाही दोन नाही, कारण लहान मुलांना राग कोण आहे कोण नाही याच्याशी काही घेणं देणं नसतं. गणूचे गाल फुगलेले, रागाने तंब झालेले एकदम. एवढं सगळं करत असताना त्या ठिकाणी कोंडूनाना गणूला बोलवतात, पण कुणी यायला तयार. त्या ठिकाणी गणूला समजावून सांगायला कुणीच त्या ठिकाणी. महाराज त्याला म्हणजे बोलवत होते की गणूबाई ये इकडं, तुला पेढा खायला देतो, तुला असं करतो, आमच्याजवळ येऊन मांडीवर माझ्या बस म्हणे. गणू एक नाही, काही नाही, काही. मग कोंडूनानांनी सगळी हकीकत काय झालं काय नाही सगळं सांगितलं. आणि आज त्या ठिकाणी तर महाराज अंतर्यामी भगवंताचंच रूप ते
त्यांना सगळं माहीत होतं गणू का रागवला, का रुसला. मग हे सगळं करत असताना त्या ठिकाणी महाराज त्याला बोलवतात, गणू ये इकडं, आपण एक खेळ खेळू म्हणे, खेळशील माझ्या बरोबर. गणूने लगेच तोंड तिकडं बाजूला करून घेतलं, जसं काही महाराजांचं ऐकायचंच नाही. बाजूला रुसल्यानंतर कशी लहान मुलं करतात त्या पद्धतीने. गणू खेळ खेळू आपण, ये इकडं जरा. मग गणूने लगेच मग हा पण राज्य तुम्हाला घ्यावं लागेल म्हणे. मी राज्य घेणार नाही, खेळ खेळू आपण पण राज्य तुम्हाला घ्यावं लागेल. तयार आहे का? महाराज म्हणे ठीक आहे. मग त्या ठिकाणी गणू खेळायला तयार झाला. महाराजांनी हळूच एक पाय गुडघ्यामध्ये वाकवून महाराज त्या ठिकाणी गणू बरोबर लंगडीचा खेळ खेळू लागले. जेवढी तिथं मंडळी होती ना ती सगळी ही लीला पाहत होती की किती महाराज या ठिकाणी लहान मुलाबरोबर एकरूप झालीत. दोघांनाही या ठिकाणी जगाचा विसर पडलेला होता. गणू त्या ठिकाणी महाराजांच्या हातीने लागला लंगडीच्या खेळामध्ये. आणि महाराज हळू मग म्हणतात, थकलो बाबा गणू, शेवटी तूच जिंकला. म्हणजे डायरेक्ट त्या गणूच्या ठिकाणी विश्वाचा चालक मालक पालकाने अनंत कोटी ब्रह्मांड नायकाने हार मानली. ही भक्तीमधली ताकद आहे. एवढं असाधारण गोष्ट आहे का देव सुद्धा भक्तांच्या ठिकाणी भक्तीच्या भावाने हार पत्करतो. भरपूर कथा आपण ऐकलेलं आहे का खंड्या रूपानं विष्णू भगवंत पांडुरंगाचा म्हणजे पंढरपुराचा विठ्ठल त्या ठिकाणी पाणी भरायला थांबलेला होता. जनाबाई संत जनाबाईंच्या ठिकाणी जात्यावर दळण दळायला बसलेला होता येऊन. एवढं सोपं आहे भक्ती. फक्त भाव आपला त्या ठिकाणी स्थिर पाहिजे, एकरूप पाहिजे. तर भगवंत सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी तेवढाच जीव लावतो, तेवढंच आपल्यावर प्रेम करतो. मग ते सगळं असताना मग जिंकला म्हणून महाराज म्हटले, तू जिंकला मी हारलो. गणूला त्या ठिकाणी पेढा द्यायला लागली. गणूनं तरी पेढा नाही घेतला. राग अजून होताच. मग तिकडं महाराजांना पुन्हा नमस्कार करून कोंडून आणा गणूला घेऊन आता परतीच्या प्रवासाला निघाली. परतीच्या प्रवासात पुन्हा दरमजल करत आणि जो त्रास कोंडूनाला मार खाल्ल्यानंतर मिळालेला होता तो एका क्षणात महाराजांच्या दर्शनानंतर गायब झाला. म्हणजे त्यांना त्या ठिकाणी त्या त्रासाचं दुःखाचा विसर पडलेला होता. आणि चालत ते परत घरच्या रस्त्याला निघाले. चालता पुन्हा काही वेळानंतर काही दुपारच्या त्या टप्प्यामध्ये पुन्हा ज्या ठिकाणी त्या विहिरीजवळ हा प्रसंग जो घडलेला होता त्या ठिकाणी ती येऊन पोहोचली. तर त्या ठिकाणी अजूनही खूप गर्दी होती. म्हणजे कोंडूनाला मारत असताना जी गर्दी नव्हती एवढी, तेवढी त्याच्यापेक्षाही जास्त गर्दी त्या ठिकाणी आज त्या वाड्याभोवती होती. आणि बंबगाड साहेबाची पत्नी त्या ठिकाणी मदतीसाठी सगळ्यांना बोलवत होती. त्या ठिकाणी असं घडलं होतं का बंबगाड साहेबाचा एक पाय अचानक गुडघ्यामध्ये लॉक झाला होता. ज्या पायाने कोंडूनाला मारलं तोच पाय गुडघ्यामध्ये अचानक लॉक झाला. वैद्य केले, डॉक्टर त्या काळातले बोलवले, वैद्य वगैरे सगळ्यांनी त्या ठिकाणी हार मानली की यांना अचानक काय झालं याचं निदानच होत नाही. महाराजांनी तिकडे लंगडी घातली. पण बंबगाड साहेबाने चुकीची गोष्ट केल्याच्या नंतर इथं शासन झालं. म्हणजे लीला महाराज काय करतील ते आपल्या दृष्टीच्या पलीकडे राहतं, पण त्यांना जे करायचं तेच करतात. बंबगाड साहेबांनी भक्ताला त्रास दिला की नाही. आणि गणूच्या मनामध्ये तेच चाललं होतं, माझे वडील महाराजांचं एवढं नामस्मरण करतात, एवढा जप करतात, त्यांना एवढा मार मिळत होता आणि तो मार मिळत असताना महाराजांनी का मध्ये येऊन सोडवलं नाही. त्याच्यामुळे गणू चिडलेला होता. पण खऱ्या अर्थानं या ठिकाणी हेच ज्यावेळेस गणूच्या डोळ्यापुढं आलं त्यावेळेस गणूनी अक्कलकोटच्या दिशेने पुन्हा पाठ फिरवून गुडघे टेकून महाराजांना त्याच ठिकाणी नमस्कार केला, डोकं टेकून. तेव्हा महाराज खऱ्या अर्थानं त्या 5 वर्षाच्या गणूला समजले.
पण देवावरती रागवण्याचा सुद्धा अधिकार भक्तांनाच राहतो, इतर कोणालाही नाही. आणि तो राग भगवंत सुद्धा निमूटपणे सहन करतो, कारण त्याचा तेवढं प्रेम भक्तांवरती राहत. संत नामदेव महाराज पंढरपुरात लहान असताना विठ्ठलाची सेवा करायची, घरामधून तो नैवेद्याचं वगैरे तुम्हाला सगळं माहिती आहे. तर एक दिवस म्हणजे ते मोठे झालेले असतात आणि पांडुरंगाची सेवा करत करत विठ्ठलावरती खूप अधिकार आहे त्यांचा, आणि संतांचा अधिकार देवावर आहेच. मंदिरामध्ये एक गोष्ट घडते का दर्शनाला भरपूर लोक येतात. येताना प्रत्येक जण त्या ठिकाणी काही ना काही भगवंताकडे मागतोच, कारण समाजामध्ये स्वार्थी मंडळी आपल्या सहित आपण सर्वच आहे, कारण सेवा आपण काही फुकट करत नाही. भगवंताकडे काही ना काही अडचण आली, महाराज आज खूप अडचण आली, तेवढं तुम्ही सांभाळून घ्या, लगेच पूजा टाकून मोकळे होऊन जातो नकळत. पण आपला तेवढा महाराजांवरती भक्तीमुळे अधिकार झालेला असतो, म्हणून आपण म्हणतो. मग त्या दर्शनाच्या रांगेमध्ये 3 मंडळी असतात, म्हणजे व्यक्ती. तर एक जण काय थोडासा श्रीमंत राहतो, तो गाडी बंगला वगैरे विठ्ठलाकडे मागतो. आणि एवढं जर झालं ना, माझी म्हणजे 1 कोटीची लॉटरी, ती लॉटरी जर लागली तर मी तुला एवढे देईल म्हणे, फक्त ती लॉटरी लागली पाहिजे. ते 100 रुपये तिकडं द्यायचे त्या काळामध्ये, पण त्या 100ला खूप किंमत होती ना त्यावेळेस. दुसरा इसम म्हणजे ती नोट टाकताना त्या ठिकाणी पेटीत, त्या दानपेटीमध्ये न जाता खाली थोडीशी सरकते, आणि ती सरकून 2 नंबरला जो राहतो ना त्याच्या पिशवीत येऊन पडते. तो बघतो 2 नंबर जो विठ्ठलाच्या पाया पडायला गेलेला आहे. त्याला वाटतं की देवा आपल्याला पावला, आपल्याला या ठिकाणी धन लाभ झालाय. तो घाईघाईनं त्या ठिकाणी निघून जातो आणि तिसरा त्या ठिकाणी रांगेमध्ये पुढे येतो. पुढं आल्याच्या नंतर भगवंताला एक म्हणतो की मी देवा मासेमारीचा व्यवसाय माझा आहे, मी मासे पकडतो, बाजारात विकतो, आणि त्याच्यावरच माझं कुटुंब, उदरनिर्वाह कुटुंबाचा चालतो. मी माझ्या पैशामध्ये बचत करून करून या ठिकाणी एक नाव म्हणजे होडी घेतली म्हणे, आणि आज तिचं पूर्ण काम झालेलं आहे. 2-1 दिवसामध्ये समुद्रामध्ये म्हणजे नारळी पौर्णिमेला अर्पण केलं का मी त्या होडीमध्ये मी माझ्या कामाला सुरुवात करणार आहे. पण कृपया काही विघ्न न येता हे काम सुखरूप वर्षभर होऊ दे. विठ्ठलाकडे प्रार्थना एवढीच, बाकी काही खूप काही मागितलं नाही, कारण त्याच्या आयुष्यामध्ये जे होतं त्याच्यामध्ये तो समाधानी होता. पण तिथं घडलं असं, ती 100ची नोट गेली हे त्याला पहिलं जो आहे ना गेलेला ज्याने टाकलेली, तर ती पेटीत न घेता दुसरीकडेच पडली असं कळालं. आणि तो तिडा आला आणि हा तिसरा त्या ठिकाणी होता. तिडा थोडासा गोंधळ होऊन येणीच घेतली. नंतर त्या ठिकाणी पोलीस बोलवले आणि या 3 नंबरचा जो भक्त होता विठ्ठलाचा याला तुरुंगात टाकलं. याला दुसराच घेऊन पकडलं तिसऱ्याला आणि त्याला तुरुंगात टाकलं. आणि हे नामदेव महाराजांनी पाहिलं, सगळं चित्र पाहिलं. नेले कुणी हे त्यांना नामदेव महाराजांना माहिती होतं, पकडलं ती दुसराच हे त्यांना माहिती होतं. मग विठ्ठल भगवंत ज्याच्यावर की आपण ज्याचं नामस्मरण करतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो, ज्याची श्रद्धा आपल्या मनामध्ये आहे, तर हे सगळं विठ्ठलाला कळलं नाही का विठ्ठल भगवंत असे वागले निरर्थक. त्या ठिकाणी ज्याची काही चूक नाही अशा व्यक्तीला शासन का झालं, आणि ज्याने चूक केलीये, ज्याने पाप केलंय त्याला शासन का नाही झालं. मग त्यावेळेस सगळे गेल्याच्या नंतर हे भांडायला गेली विठ्ठलाबरोबर मंदिरामध्ये, मंदिर बंद करण्याच्या वेळेला. मग विठ्ठल भगवंत उभे हात कमरेवरती ठेवून, आणि हे भांडताय महाराज विठ्ठलाशी, असं का, तू चुकीच्या गोष्टी का केल्यास, कसं आम्ही असं बघून घ्यायचं, कसं सहन करायचं. खूप भांडले विठ्ठलाशी. मग विठ्ठल त्या ठिकाणी म्हणतात
विठ्ठल भगवंत की तुला आत्ता नाही कळणार, पण एक वेळ अशी येईल म्हणे की त्यावेळेस तूच म्हणशील की तुम्ही जे वागले ना ते बरोबर होतं. म्हणजे तुरुंगात तिसरा व्यक्ती तो जाऊन बसलेला, पोलिसांनी त्यांना अटक केली. तो एक दिवस त्या ठिकाणी निघून गेला आणि दुसऱ्या दिवशीही त्याने तुरुंगातच घातला आणि तिसऱ्या दिवशी त्याची सुटका झाली आणि तो परत मंदिरात आला दर्शनाला आणि विठ्ठलाला डायरेक्ट लोटांगण त्यांनी घातलं. का घातलं असं? कारण विठ्ठल भगवंताला त्याने विनंती केलेली होती की मी नाव नवीन माझ्या म्हणजे थोडे थोडे पैसे जमापुंजी एकत्र करून त्या ठिकाणी नाव बनवली आणि त्या नावेच्या रूपानं मी माझ्या आता व्यवसायाला थोडंसं मोठं स्वरूप देऊन आणि कुटुंबामध्ये जास्तीचा पैसा आणणारे फक्त तू माझ्या पाठीमागं उभा राहून मला या ठिकाणी आशीर्वाद दे, मदत कर, एवढंच मागितलं. खूप काही धन मागितलेलं नव्हतं. पण समुद्रामध्ये वादळ उठणार होतं हे विठ्ठलाला माहिती होतं आणि याला कितीही समजून सांगण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी हा होडी घेऊन समुद्रामध्ये गेल्या वाचून राहिलेला नसता. कारण होडी नवीन होती, हुरूप नवीन होता आणि त्या ठिकाणी कधी एकदा समुद्रात जाऊ आणि कधी आपल्या कामाला सुरुवात करू. कारण कोणतीही नवीन गोष्ट जर आपल्या आयुष्यामध्ये आली ना, आपण स्थिर राहत नाही. घरी जर आपल्या ठिकाणी जर एखादी मोटरसायकल जर आता आणली, एवढी युनिक गोष्ट नाही आहे, पण जरी मोटरसायकल नवीन आणली आपल्या वडिलांनी, तरी लहान जे मुलं आहेत जे 11वी 12वीला, त्यांना असं वाटतं की पप्पा कधी घरी येतील, पप्पा कधी घरी येतील, कधी गाडी बघू आपण, कोणती गाडी, कशी गाडी, काय मनात तोपर्यंत चालू असतं. एकदा का गाडी घरी आली, ती वळणं वगैरे झालं तर कधी त्या गाडीला किक मारू किंवा बटन दाबून गाडीचं एक चक्कर आणू, त्या मुलांना वाटतं. तसंच याची गंमत होती. या कोळ्याला त्या ठिकाणी कधी समुद्रात जाऊन आपण आपलं काम नव्यानं पुन्हा सुरुवात करू. पण हा गेला असता, समुद्रात वादळ उठणार होतं, हा जर समुद्रात गेला असता का होडी सहित तो बुडाला असता. मग त्याचं कुटुंब उघड्यावर आलं असतं, त्या कुटुंबाला कोणी आधार दिला असता. मग हा जाऊ नये म्हणून हा मध्ये टाकला आणि 3 दिवसानंतर त्याचा गुन्हा नाही हे सिद्ध झाल्यानंतर तो बाहेर आला आणि समुद्रातलं वादळ शांत झालेलं होतं. दुसरा जो आलेला पैसे घेऊन गेलेला होता त्यालाही त्याच्या चुकीची जाणीव झाली, तोही आला, ती पैसे त्या ठिकाणी टाकून निघून गेला. म्हणजे हे सगळं मग हे महाराज त्या ठिकाणी गेल्यानंतर ते पण दृश्य त्यांनी पाहिले. मग त्यावेळेस ही गोष्ट म्हणजे भगवंताच्या आपल्या आयुष्यामध्ये काय चालू आहे काय नाही, आपण निरर्थक आपल्या स्वार्थाच्या लोभामध्ये त्या ठिकाणी महाराजांकडे किंवा इतर ठिकाणी आपली जी श्रद्धा आहे, आपला जो विश्वास आहे, तर त्या ठिकाणी काही एक मागायचं नाही. कारण भगवंताला आपल्या आयुष्यात काय हवं काय नको हे सगळं त्यांना माहिती आहे. म्हणून आपण आपली झोडी पसरायची गरज नाहीच आहे. आपण मागत बसू सायकल दे, सायकल दे, सायकल दे. त्यांना जर आपल्याला मोठी कारच द्यायची असली तर मग सायकल मागितली तर ते म्हणशील नको, याला कारमध्ये काही इंटरेस्ट दिसत नाही, सायकलच मागतो, याला सायकलच दे. कारण ते ऐकतात ना लवकर, मग सांगायचंच नाही. त्यांना माहिती आहे आपल्या आयुष्यामध्ये काय पाहिजे काय नको. ते बरोबर सगळं ज्याने चोच दिली त्याने आपल्याला खाण्यासाठी निर्माण जसं केलं, ज्याने जन्म घातला ना त्याने आपल्या आयुष्यामध्ये काय ऊन सावल्यांचा खेळ आणलेला आहे तो आनंदात स्वीकारून आपलं मस्तमध्ये जगायचं. दुःख झालं तर त्या ठिकाणी गाराणी करायची नाही आणि आनंदही झाला तर हुरळून जायचं नाही. दोन्ही ठिकाणी आपण स्थिर राहायचं. मग हे सगळं स्वामी सेवेमध्ये आपण येत असताना त्या ठिकाणी आपण आपला भाव महाराजांच्या चरणी अर्पण केलेला आहे. आणि तसं जर पाहिलं तर सगळे अवतार भगवंतांनी याच्यावर घेतलेत. आपल्या गुरुचरित्राच्या ग्रंथामध्ये अमरीश राजाचं आख्यानामध्ये आलेलं आहे. दुर्वासा मुनींकडून शाप मिळाल्यानंतर अमरीश राजाला प्रदोष काळातलं ते व्रत, ती कथा माहिती, वाचन आपण केलंय म्हणजे आपल्याला माहिती. पण तो शाप भगवंताने आपल्यावर घेतला आणि त्या शापाच्या याने ते वरदान आपल्यासाठी ठरलं का वेळोवेळी या भूतलावरती मृत्यूलोकामध्ये भगवंताला अवतार घेणं
भाग पडलं. त्यातले 10 अवतार आपण जाणतो. पण भगवंत ज्या वेळेस या ठिकाणी धर्माचं रक्षण करण्याकरता वेळोवेळी कालही अवतार घेतले, आजही अवतार घेणार आणि उद्या भविष्यात सुद्धा अवतार घेतील. या सृष्टीचं रक्षण करण्यासाठी, धर्मस्थापनेसाठी अवतार घेणार. आणि सगळ्या अवतारामध्ये शस्त्र धारण केलेलं आहे. केवळ हा एक जगाला दिशा देण्याकरता स्वामी महाराजांनी हा अवतार गुरु म्हणून धारण केलाय, का जगाला निदान जगण्याची तरी दिशा कळाली पाहिजे. आणि ह्या कलियुगामध्ये नामस्मरण करता करता मोक्ष प्राप्त प्रत्येकाला झाला पाहिजे. सगळ्यांनी माझ्या ठिकाणी या ठिकाणी स्थिर होऊन माझ्याजवळ आलं पाहिजे, याच्यासाठी हा अवतार घेतला. कारण सगळ्या युगांमध्ये, द्वापर युगामध्ये, त्रेता युगामध्ये, सतयुगामध्ये प्रत्येक ठिकाणी भक्ती करण्याची पद्धती वेगळी होती. आयुष्य जास्त होते म्हणे, तपश्चर्या वगैरे करायचे, यज्ञ याग करायचे. पण कलियुगामध्ये ह्या गोष्टी करायला टाईमच नाही आपल्याजवळ. काही टाईम यज्ञ याग करायला, तपश्चर्या करायला जायला घरदर सोडून नाही जाऊ शकत आपण. मग या ठिकाणी काय करू शकतो हे आपल्यालाच महाराजांनी सांगितलं. काहीच करू नको, जे तुझं काम जे चालू आहे त्या कामामध्ये फक्त माझं नाव घे, तुझं कल्याण करायला मी बसलेलोच. आपल्याला फक्त ज्या ठिकाणी आपण आहोत त्या ठिकाणी आपल्याला आपलं काम करता करता श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र आपल्याला घ्यायचं आहे आणि आपलं कल्याण करून घ्यायचं. एक ट्रक रस्त्याने चालली होती बरं का, मुद्दामून म्हणजे मालेगावला जात असताना मुद्दामून ते वाक्य वाचलं आणि थोडंसं एक आयुष्यामध्ये पुन्हा चेंजिंग थोडं करायला पाहिजे म्हणून त्या ठिकाणी थोडंसं ती वहीत मी मुद्दामून लिहून घेतलं होतं. कारण अशा चांगल्या गोष्टी जर दिसल्या तर त्या पटकन आठवून घरी आल्यानंतर लिहून घ्यावं, ही माझी सवय. तर ती वाक्य असं होतं, कर्म तेरे अच्छे है तो किस्मत तेरी दासी है, कर्म तेरे अच्छे है तो किस्मत तेरी दासी है, नियत तेरी साफ है तो घर में मथुरा काशी. म्हणजे ज्यावेळेस फक्त काय आपण आपल्या केंद्रामध्ये या ठिकाणी आल्याच्या नंतर आपल्याला एकच गोष्ट त्या ठिकाणी सांगितलेली की माणसाने माणसासारखं वागावं, माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं, कल्याण होईल. कारण भगवंत प्रत्येकाच्या हृदयामध्ये बसलेला आहे आणि तो ओळखून माणसाने फक्त माणसासारखं वागायचं. द्वेष मत्सर हा एकमेकांमध्ये ठेवायचा नाही. आणि ज्याच्या उपयोगी आपण पडू शकू त्याच्यासाठी आपण कसे उपयोगी पडू एवढंच बघायचं. आयुष्य सुंदर आहे आणि अजून सुंदर होण्यासाठी त्या चाकोरीवर जर चाललो तर आपलंही कल्याण होईल आणि आपणही समाजासाठी काहीतरी देणं लागतो या गोष्टीचा सुद्धा त्या ऋणातून आपण मोकळे होऊ. कारण समाजाने आपल्याला लहानपणापासून तर आपण जाण्यापर्यंत खूप सांभाळलेलं आहे. नकळत का होईना, आपण त्या गोष्टी जरी जाणीव आपल्याला नसेल पण समाजाने आपल्याला खूप सांभाळलेलं आहे. थोडंसं जर आत्मपरीक्षण जर आपण केलं तर वेळोवेळी त्या ठिकाणी आपल्याला समाजानं सांभाळलेलं आहे. आता पारायणाला बसलेत, आपण पारायणाला बसलो. पारायणाला बसल्यानंतर भरपूर जणांना असं गावामध्ये आम्ही पण प्रसार केला. इथं वेळोवेळी संतोष भाऊ किंवा तुम्ही सगळेही त्या ठिकाणी सांगतात नवीन यांना काय येऊन करा पारायण, पारायणाला बसा, हे करा ते करा. आपण हे पण सांगतो की श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा म्हणजे जीवनातली व्यथा दूर करणारी, जीवनातली सगळी व्यथा त्या ठिकाणी दूर होणारी स्वामी सेवा म्हणजे. आपण या गोष्टी प्रत्येकाला समजून सांगितलं पण कुणी म्हणायचं नाही लग्न आहे जवळचं, तिकडे जावं लागेल, मग पारायणाला कसं काय बसता येईल. आणि काही तर एवढा एक महाभाग मला असा भेटला, भगवंत तर सगळीकडेच आहे, मग कशाला मंदिरात यायचं आणि कशाला ते पारायण बिरायण करायचं, कशाला करायचं पारायण. हवा सगळीकडे, आपण जाणून घेतो, प्रत्येक जण श्वास घेतोय, हवा सगळीकडे. मग सगळीकडे हवेचा आनंद मिळतो की झाडाखाली थंडगार झाड म्हणजे उंच वाढलेलं त्या झाडाखाली येऊन बसल्यानंतर त्या हवेचा आनंद मिळतो की बाहेर फिरताना आनंद मिळणार आहे.
झाडाखाली येऊन बसल्यावर आनंद मिळेल की नाही? मग तसंच आहे, भगवंत सगळीकडे आहे, आपल्यालाही मान्य आहे. पण माईची सावली ज्या ठिकाणी मंदिर असतील, श्री स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल, ती इथं तिथं भगवंत पाहत हिंडल्यानंतर आपल्याला भगवंत दिसलच असं नाही. पण हे माईच्या झाडाखाली आपल्याला येऊन बसलो, आपण सेवा केली, सामुदायिक रूपानं सेवा केली, तर ती भगवंताला जास्त आवडते. आणि एवढे मोठं पारायणाला आपण दत्त जयंतीच्या वेळेस इथं 250, 100, 150 इतर सगळ्या केंद्रांमध्ये बसतात. यावेळेसच नेमकं काय अडचणी होत्या तेच कळत नाही. कारण खूप सुंदर सांगायला, कांदे काढायचं चालू आहे, आमक्याचं लग्न आहे. आता पहाटे 5 वाजता येऊन 6-7लाच मोकळे होतात सगळे. का वावरामध्ये कांदे कापायला आणि काढायला पहाटे 5लाच जाणार आहे? पटल असे तर कारण सांगायचे ना. फसवतं कोण कोणाला? बरं पारायणाला येऊन बसले, समजा तुमच्यापैकी तुम्ही खाली बसलेल्यांनी, माता भगिनींनी आपल्या शेजारी सांगितलं की मागच्या पारायणाला येऊन बसलेली नव्हती, पण यावेळेस वाटतंय का आत्ता जर आली तर मलाही सोबत होईल केंद्रात जाण्यासाठी, पारायणाला जर आली तर, म्हणजे सोबत. आणि दुसरा एक हेतू काय, की हिचं सुद्धा कल्याण होईल, तिच्या कुटुंबामध्ये जे काही आहे चालू. कारण बारीक निरीक गोष्टी शेजाऱ्यांना माहिती असतात. आता इतर जण मदत नाही करणार, पण आपण केंद्रात येतो, आपल्याला कसं जगावं, कसं इतरांना हे करावं हे आपल्याला माहिती. आपण त्यांना समजून सांगू की तू हे जर केलं तर तुझं नक्की कल्याण होईल, महाराज तुझ्या या सगळ्या गोष्टी दुःखाच्या बाजूला करतील आयुष्यात, तू पारायण कर. मग तिने वेगळंच सांगायचं, जमणार नाही, ते असं आहे, ते तसं आहे. कारण इतके सुंदर सुंदर आहे, त्यांना हसायला येतं कधी कधी. तर आपण ह्या अट्टहासाने या गोष्टी सांगतो, पण ते त्या गोष्टीपासून लांब राहतात. आयुष्यामध्ये त्या प्रपंचामध्ये त्या चाकोरीमध्ये एवढे स्वतःला गुंतवून घेतात, एवढे स्वतःला गुंतवून घेतात का त्याच्यामध्ये असं दलदलीमध्ये ज्या पद्धतीनं करणं कुरुक्षेत्रावरती त्याचं रथाचं चाक त्या ठिकाणी फसलं आणि ते काढता काढता तो मृत्यूला प्राप्त झाला, त्याच पद्धतीनं आपण आपल्या प्रपंचातलं चाक काढता काढता मृत्यूला प्राप्त होऊन मोकळे होणार आणि परत येरझाऱ्या मारत बसणार. मग याच्यातून आपल्याला मोकळं व्हायचंय का पुन्हा येऊन जाऊन हेच खरकटे धुणं दूध बसायचे? हा मोक्षाला प्राप्त करण्याचा मार्ग आहे, जो सहज सहज आपल्याला प्राप्त झालेला आहे महाराजांच्या कृपेने आणि संतोष भाऊंच्या आशीर्वादाने, जो सहज या पंचकृषीला प्राप्त झालेला आहे. आणि आपण एवढं सगळं असताना या सुंदर क्षणाला आयुष्यामध्ये स्वीकारण्यापेक्षा त्याला दूर लोटायचे कामं काही जण करतायत. मग त्या ठिकाणी पारायणाला आल्याच्या नंतर आपण सांगतो तुम्ही या पारायणाला बसा, त्याच्यामध्ये आपला स्वार्थ असता का? आपला स्वतःचा स्वार्थ आहे काय? आपल्या शेजारच्यांनी येऊन पारायण केलं तर आपला फायदा होणार, तरी ते नाटकं काहीतरी त्यांची चालतात. ठीक आहे, ते त्यांच्या कर्माने. फक्त महाराजांना एक विनंती आहे की अशांना सुद्धा महाराजांनी सद्बुद्धी देऊन त्यांना या ठिकाणी सेवेमध्ये सामावून त्यांच्या आयुष्याचं सोनं करावं, एवढीच विनंती. का पुढच्या सप्त्याला, निदान ह्या सप्त्याला नाही आले पण दत्त जयंतीच्या सप्त्याला आपल्याबरोबर मांडीला मांडी लावून ते पारायण वाचायला बसणारच, तर एवढं नक्कीच हे करतील. आता बोलण्यासारखं खूप येऊ, पण एकच फक्त आता शेवट एक, कारण 1 तासाचं लिमिट आहे आपल्याला. म्हणजे 1 तासात आपल्याला एक छोटंसं उदाहरण अजून एक बघायचं. त्या अक्कलकोटामध्ये महाराज ज्या वेळेस होते, त्यांच्या लीला त्या ठिकाणी चालू होत्या, तर दूर अंतरावरती एक गाव होतं, एक सासुरवाशीन राधा गवळण, राधा नावाची एक स्त्री, जिचं लग्न झालेलं होतं, सासरी त्या ठिकाणी ती राहत होती आणि कुटुंबाच्या सगळ्या जबाबदारी आत्ताही तुमच्या खांद्यावर आहेत.
पण पूर्वीच्या काळी खूप असं एक आपण म्हणतो ना मर्यादा होती. कधी कोणापुढं जाऊन उभं नाही राहायचं, काय खूप अशा मर्यादा होत्या स्त्रीला पूर्वी. त्याच काळामध्ये ही राधा गवळण त्या ठिकाणी तिच्या मनामध्ये वाटत होतं की महाराजांना भेटायला जायचं. पण सासू परवानगी देईल का, नवरा जायला परवानगी देईल का, कसं जायचं, कसं विचारायचं, मनामध्ये ती घालमेल खूप दिवस चाललेली होती. आणि पहाटे तिचा दिनक्रम हा सकाळी 4 वाजेपासून सुरू व्हायचा. घरी गायी होत्या, त्या गायींचं सगळं शेणकूर, दूध काढणं वगैरे सगळं राधा गवळणीलाच करावं लागायचं. नदीवरून किंवा त्या आडावरून घरामध्ये पाणी आणायचं, कारण त्यावेळेस पाईपलाईन नव्हत्या, नळ नव्हती. म्हणजे नदी नाले जे होते, नद्यांवरूनच पाणी पिण्यासाठी, घरात वापरण्यासाठी पाणी डोक्यावर घेऊन यावं लागायचं. तर ही सगळी कामं राधा गवळण त्या ठिकाणी करायची. आणि सासू आपल्या ठिकाणी बसून आणि त्या ठिकाणी तिचं माळजप वगैरे या गोष्टी चालायच्या. तरी ती त्यावेळेच्या त्या माता भगिनी सासूच्या तक्रारी करीत नव्हत्या. आता अवघड आहे. सगळं असून सुद्धा तक्रारी राहत. या गोष्टी सोडायला पाहिजे. ठीक आहे. मग ती राधा गवळणी त्या गोष्टी वाटत होत्या की महाराजांना भेटायला जावं खूप. मग एक दिवस सासूला ती विचारते की आत्याबाई, की मला अक्कलकोटला जायचंय महाराजांना भेटायला, मी उद्या जाऊ का? आत्या म्हणे, मग हे कामं कोण करेल? हे जे तू कामं करते ही कामं कोणी करायची? माझ्यात तर काही ताकद नाही बाई एवढं काम करायला. ती म्हणे, मी सगळं लवकर आटोपून सगळं काम करून घेते, पण मला परवानगी द्या ना जाण्यासाठी. सासू म्हणते, ठीक आहे, जा. मग दुसऱ्या दिवशी मनामध्ये, म्हणजे त्या दिवशी ज्या विचारलं सासूबाईंना, त्या दिवसापासून पूर्ण प्रत्येक काम करत असताना उद्या महाराजांना भेटायला जायचं, काय नेऊ त्यांच्यासाठी, काय करू, कसं, म्हणजे पूर्ण ते विचार काम करता करता अख्खं दिवसभर. आणि रात्री सुद्धा सगळ्यांची जेवण वगैरे झाले, भांडे कुंडे त्या ठिकाणी धुवून झोपण्यासाठी गेली. पण राधा गवळीला झोप मात्र त्या ठिकाणी येत नव्हती. झोप उडाली होती तिची, कारण उद्या महाराजांना भेटायला जायचं. कसे तरी तिने 12-12:30 वाजवले आणि एवढ्या 12:30 वाजता ती उठली, नदीवर गेली. पाणी घरामध्ये जेवढं लागतं तेवढ्या रात्री तिने ते पाणी घरामध्ये आणलं. गाईचं शेण वगैरे सगळ्या गोष्टी काढलं आणि गाईचं दूध वगैरे काढून त्या ठिकाणी सगळं काढून ठेवलं. त्या दुधाचं लोणी काढलं महाराजांना नेण्यासाठी. लोणी काढलं आणि लोणी काढून एका मडक्यामध्ये म्हणजे याच्यामध्ये तिने ते भरलं. वरती फडकं वगैरे ते रुपरनं बांधून डोक्यावर चुंबळ वगैरे घेतात ना ते हे करावे, तर तशी ती घेऊन आणि सासूबाईंची परवानगी घेण्याकरता गेली. का सासूबाई जाऊ का आता? त्यावेळेस पहाटचे माझ्या मते 5-6च्या दरम्यान तिला निघायचं होतं. पण एवढं सगळं 12:30-1 वाजता उठून ही सगळी कामं करता करता तिला त्या ठिकाणी 8 वाजलेली होती. सकाळचे 8 वाजलेली होती. सासूबाई म्हणे, कामं सगळं झालं म्हणे, स्वयंपाक झाला, धुणं धुतलं, भांडी कुंडी धुतली, शेणकूर केला, दूधही काढलं, पाणीही आणून टाकलं, सगळं जिथलं तिथं केलं. पार दूध काढून दूध सुद्धा 6-6:30ला ज्यांच्याकडे रतीब लावलेला होता दुधाचा, दूध वाटावं लागायचं, ती दूध सुद्धा राधा गवळण वाटून आलेली होती. कुठलंच काम नाही ठेवलं. आणि अख्ख्या कामामध्ये त्या ठिकाणी नामजप महाराजांचा चालू होता. हे सगळं करत करत त्या ठिकाणी सासूची परवानगी घेतली आणि डोक्यावर तो लोणी काढलेलं मडकं डोक्यावर घेतलं आणि महाराजांचं नामस्मरण करत अक्कलकोटच्या दिशेने निघाले. जाता जाता मनामध्ये एकच, का 10:30च्या आरतीपर्यंत आपण तिथं पोहोचलो पाहिजे. 10:30च्या आरतीपर्यंत आपण तिथं पोहोचलो पाहिजे, एवढंच मनामध्ये.
असं करत करत त्या ठिकाणी पायी प्रवास राधा गवळणीचा चालू झाला. काही वेळानंतर त्या ठिकाणी 11:15 वाजले. 11:15ला अक्कलकोटमध्ये काय राधा गवळण पोहोचलेली नाही, पण जवळ आलेली होती. दुरून त्या ज्या ठिकाणी ज्या वाड्यामध्ये महाराज राहत होते, स्वामी महाराज, त्या ठिकाणच्या दरवाजामधून काही मंडळी राधा गवळणीच्या दिशेने येताना दिसली. हिच्या मनामध्ये झालं, आता लोक येत आहे म्हणल्यानंतर आरती झाली की काय, आता महाराज भेटतील का नाही. तिच्या मनामध्ये प्रश्नांचं काहूर उठलं, वादळ उठलं प्रश्नांचं. आणि झपझप चालणारी पावलं आता थोडीशी गतीला मंदावली होती. आता काय होईल, एवढ्या लांबून आलो पण महाराज आपल्याला भेटतील की नाही, भेटतील की नाही. असं करत करत ती मंडळी राधा गवळणीकडे जवळ जवळ येत होती. हिने लगेच विचारलं त्यांना जवळ आल्यानंतर की आरती झाली. ते म्हणे हो, आम्ही आरती करूनच येतोय. तिने आहे त्याच ठिकाणी त्या झाडाच्या जवळ आहे तशीच जागेवर राधा गवळण तिने बसून घेतलं. कारण ती एवढा अट्टहास करून अक्कलकोटला महाराजांना भेटण्यासाठी आलेली होती. तर आरती होऊन गेली आणि महाराज आता तिला भेटणार नव्हते. कारण त्यावेळेस महाराज आरतीच्या टायमिंगला, कारण ज्यावेळेस राजाच्या दरबारामध्ये सेवेकरी मंडळी सगळी महाराजांच्या सेवेमध्ये गेली, तर त्यावेळेस भरपूर गोष्टी अशा महाराजांजवळ जाण्यासाठी बंधनं होती. म्हणजे महाराजांची बंधनं नव्हती, पण इतर जे खाली सेवेकरी होती ना त्यांची बंधनं होती. नशीब आपल्याला संतोष भाऊंच्या बाबतीत असं नाही. इथं सरळ सरळ पद्धतीनं भाऊंला कुणी भेटू शकतं. माऊलींकडे तसं आहे का? आता माऊलींचं काही नाही, माऊली कोणालाही भेटू शकता, पण खालची मंडळी भेटू देत नाही. मग त्या राधा गवळणीला त्या ठिकाणी महाराजांना भेटता येणार नाही. ह्या गोष्टीनं ती राधा गवळण डोक्यावरचा लोण्याचा माठ खाली घेऊन गुडघ्यामध्ये डोकं घालून त्या झाडाखाली सावलीत तिथंच रडत बसली. खूप रडली. एकच व्याकुळता जीवाला लागलेली होती की महाराज आपल्याला भेटणार, आपण एवढ्या लांब चालून आलो पण आरती होऊन गेली, त्याच्यामुळे महाराज इथं काय आपल्याला भेटणार. खूप बिचारी रडली तिथं. जे तिने ठरवलं होतं ती गोष्ट जर आपल्याही आयुष्यात जर आपल्या बरोबर जर घडली नाही तर दुःख आपल्यालाही होतं की नाही. जी गोष्ट आपण ठरवली आणि ती गोष्ट आपल्याला जर प्रयत्न खूप पराकाष्ठा करून देखील हातात जर नाही आली तर त्यावेळेस खूप दुःख होतं आपल्यालाही. तसंच त्या राधा गवळणीला झालं. आणि इथं भगवंताला भेटण्याचं होतं ठरवलेलं. आणि जर एवढा प्रवास करून एवढा त्रास रात्रभर बिचारी जागली, महाराजांसाठी लोणी तयार करून इथपर्यंत घेऊन आली, पण महाराज तिला भेटले नाही. आरती झाल्यानंतर महाराजांना राजवाड्यामध्ये म्हणजे जेवणाचा टाईम झालेला होता. मग त्यावेळेस महाराजांना तिथं बोलवून तिथं घेऊन गेले. राधा गवळण बिचारी इथं गुडघ्यात डोकं घालून त्या ठिकाणी रडत बसली. आता कसं जाऊ, काय करू. तिचं घराकडे येण्याची सुद्धा इच्छा होत नव्हती महाराजांना भेटल्याशिवाय. ती तिथंच खूप वेळ झाला. 1 तास गेला, 1.5 तास झाला, 2 तास झाले, ती रडतच बसली. तिला कुटुंबाकडे परत येण्याची इच्छा नाही शिल्लक राहिली. महाराजांना भेटल्याशिवाय जायचंच नाही. आणि महाराज तिथं भोजनाला बसले राजवाड्यामध्ये. सगळे मंडळी त्यांच्या समवेत जेवायला बसलेली होती. पण महाराज जेवायला सुरुवात करणार त्यावेळेसच इतर जण सुरुवात करणार, कारण ती श्रद्धा महाराजांवरती त्यांचीही होती. महाराजांनी ताटामध्ये एक घास उचलला आणि असा हात करून फक्त स्थिर झाले. आता महाराज कधी तोंडात घास घालतील. त्यांनी घास तोंडात घातला की आपण जेव्हा या येथून सगळेजण महाराजांकडे पाहत राहील, म्हणजे पाहत बसले. पण महाराजांचा हात हाही असाच राहील. महाराज या पद्धतीने बसल्यानंतर त्यांच्या डोळ्याची पापणी सुद्धा हलत नाही, एकदम स्थिर बसलेले. सगळे जेवायला खोळंबून गेले. महाराज खात का नाही. पण विचाराल कोण हो, फक्त बघत बसले.
पण ह्या क्षणाला ती राधा गवळण त्या ठिकाणी रडत बसलेली, तिच्याकडे महाराज गेले. ही इथंच बसलेली, महाराज सगळ्यांना दिसतं इथं बसलेली, पण हातात घास तसाच. आणि महाराज श्रीकृष्ण भगवंताच्या रूपामध्ये तो पिवळा पितांबर घातलेला, डोक्यावर मोरमुकुट, हातात बासरी, या श्रीकृष्ण भगवंताच्या रूपामध्ये श्री स्वामी समर्थ महाराज राधा गवळणीकडे गेले. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर राधाला आवाज येतात, राधा मी आलोय. माझीच वाट बघत होते ना, माझ्याकडे यायचं सोडून इथं का बसलीस? तू इथं रडत बसलीस, मला खूप वाईट वाटलं म्हणून मी तुझ्याकडे चालून आलो. बघू बरं तू काय आणलंय माझ्यासाठी. लोणी आणलं ना, दे बरं, मला भूक लागली. राधा मातेला विश्वास बसाना, त्या ठिकाणी तिला विश्वासच बसत नव्हता. का? आपल्याजवळ साक्षात महाराज आले श्रीकृष्ण भगवंताच्या रूपामध्ये, तिला विश्वास बसाना, तिच्या डोळ्यांवर विश्वास नाही. तिने हळूच आपल्या हाताला चिमटा काढला आणि भानावर आली, खरंच महाराज आले. मग तिला आता ह्या क्षणाला रडत बसलेली राधेला आता वाटाना की आपण काय करावं महाराजांसाठी, काय करू. तिचा गोंधळ सगळा उडाला अचानक हे गाडल्यानंतर. तिला असं म्हणजे पाया पडण्याचा सुद्धा विसर पडला, म्हणजे गोंधळून जातं. ज्यावेळेस ही स्थिती प्रत्येकाच्या बाबतीत ज्यावेळेस होते ना, त्यावेळेस माणूस गोंधळतोच. कोणी किती म्हटलं मला जर देव भेटला तर मी असं करेल तसं करेल, काही करत सगळ्या गोष्टीचा विसर पडतो. आता काय करू हाच प्रश्न राहतो. मग राधा गवळीनं त्या ठिकाणी घाईघाईनं दर्शन घेण्याचं सोडून त्या ठिकाणी ती जी लोण्याचं जे भांडं होतं ते भांडं महाराजांच्या ताब्यात दिलं. म्हणे मी नाही, तू तुझ्या हाताने भरवायचं मला. महाराज काय म्हणे, राधा तुझ्या हाताने मला भरव, तुझा अधिकार आहे म्हणे तू. मग त्या ठिकाणी ती राधा डोळ्यातून अश्रू पण वाहत आहे आणि तो लोण्याचा गोळा ज्या पद्धतीनं गोकुळामध्ये श्रीकृष्ण भगवंतांच्या म्हणजे त्या ठिकाणी अवतारात लोण्यासाठी त्या ठिकाणी खूप, तुम्हाला ते सगळं माहिती. मग तेच राधेच्या हातातून, राधा गवळणीच्या हातातून त्या ठिकाणी महाराजांनी त्या ठिकाणी लोणी खाल्लं. आणि इकडे दरबारामध्ये जेवणाच्या ठिकाणी महाराज असाच हात घास घेऊन बसलेले, सगळे जेवायला खोळून बसलेले. प्रत्येकाच्या मनात महाराज खात का नाही. आणि ज्या राजवाड्यामध्ये जो राजा होता त्या राजाला प्रश्न पडला आपल्याकडून आज काही चूक झाली की काय, आणि महाराज आपल्याला ओरडतील का काय. सगळ्यांना भीती वाटू लागली त्या ठिकाणी, महाराज आज जेवत का नाही. आणि महाराज कुठं, राधा गवळणीकडे, तिथं लोणी खातात. आणि लोणी खायचं झाल्यानंतर बघू बरं माझं पोट नाही बरं, तू खूप हळूहळू भरवते मला. मग ते माठ घेतात डायरेक्ट तोंड त्या माठाला लावून ते लोणी प्यायला सुरुवात करतात. आणि मग मात्र इथं दरबारामध्ये, कारण ज्यावेळेस माठ तोंडाला लावला आणि ते लोणी पिऊ लागले, पिताना 2 ओघळ इथं या ठिकाणी वाहू लागले दरबारामध्ये. मग असं का झालं. आता प्रश्न पडला, महाराज इथं आहेच बसले, इथं काय असं बाहेर दुधासारखं लोण्यासारखं बाहेर येतं. मग सगळ्यांनी समजलं की इथं महाराजांची आत्ता लीला काहीतरी चालू आहे. त्यांच्या लगेच लक्षात आलं की महाराज इथं जरी असले तरी इथं आत्ता नाही, आता दुसरीकडे कुठंतरी ती लीला करताय. मग राधा गवळणीला त्या पद्धतीनं दर्शन देऊन तिला त्या ठिकाणी आशीर्वाद देऊन पुन्हा घराकडे पाठवलं. मला एवढंच म्हणायचं आहे फक्त का या ठिकाणी हा अधिकार आपण सगळे प्राप्त करू शकतो. भगवंताची कृपादृष्टी, त्याची भेट घेण्याची इच्छा जी आपली आहे ती नक्कीच पूर्ण होईल, पण तेवढं समर्पण भावाने आपल्याला भगवंताला शरण जावं लागेल. आपण जोपर्यंत शरणागत त्याच्या चरणाशी होत नाही तोपर्यंत आपण ह्या स्थितीला प्राप्त होऊ शकत नाही. कारण अजून आपण स्वामींमधला, वाक्यामधला स्वतःमध्ये स्वाहा मी, आपण तो मी स्वाहा केलेला नाही, तोपर्यंत आपण त्या स्थितीला जाऊ शकत नाही. प्रथमतः सोप्या शब्दामध्ये सांगायचं म्हटलं का आपल्याला मीला स्वाहा करावं लागेल, तेव्हा आपल्याला स्वामी खऱ्या अर्थाने भेटते. आता या ठिकाणी खूप बोलण्यासारखं आहे बरं का, पण थांबतो मी. या ठिकाणी जे काही बोललो असेल, चुकीचं असेल ते माझ्याकडं मला परत द्या.
आणि जे चांगलं असेल ते महाराजांच्या चरणी तुमच्या चरणी अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. श्री स्वामी समर्थ.